मंडळी, होम कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेज मोमोज. तर आपण साहित्य बघूया. इथे मी घेतले गाजर, कोबी, आले, लसूण, मिरची बारीक करून घ्यायचे, कोथिंबीर, कांद्याची पात, ब्लॅक सोया सॉस, मिरी, मीठ आणि मैदा मी इथं भिजवून घेतला आहे. 10 मिनटं त्याला ठेवायचं आहे. तो मी तुम्हाला दाखवते आता. मी कढईत तेल टाकलं. तर आपण टाकूया आले, लसूण, मिरची. ते चांगलं फ्राय करून घ्या. इथे मी कोबी टाकत आहे. कोबी, गाजर, कांद्याची पात, कोथिंबीर सगळं टाकून घ्यायचं आपल्याला. हे बघा इथे फ्राय झालंय. इथे मी थोडं मिरी पावडर टाकत आहे. मीठ थोडंसंच टाका. इथे सोया सॉस टाकते मी. इथे व्हेजिटेबल्स झाले आहेत फ्राय करून. तर आपण ते थंड होऊन द्यायचे आहेत. ते बघा असे सर्कल करून घ्यायचे, गोल आकाराचे, पेड्याच्या आकाराचे. ते मग मैद्यामध्ये थोडंसं टीप करून लाटून घ्यायचं आपण. तुम्हाला मी दाखवते. तर अशा प्रकारे लाटून घेऊन आपण व्हेजिटेबल ठेवू त्याच्यावर. त्या बघा अशा छोट्या छोट्या प्लेट करायच्या त्याच्या अशा. असे करून घ्यायचे. तुम्ही वेगळा आकार दिला तरी चालेल. बघा असं. ते बघा इथे असे करून घेतले सगळे. तर मी गरम पाणी करायला ठेवले. त्याच्यावर चाळण ठेवा आणि चाळणीला तेल लावा. 10-15 मिनटं होऊन द्या. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा.